वेगवेगळ्या ठिकाणचे जर आपले दरवाजे असतील, म्हणजे पूर्वेला असेल तर पिवळ्या रंगाची नेमप्लेट लावा. दक्षिणेला असेल तर लाल रंगाची, विटकरी रंगाची, चॉकलेटी रंगाची किंवा मॅजेंटा कलरची अशा प्रकारचे रंग वापरून तिथे नेमप्लेट लावली तर ती चालते. त्याचप्रमाणे पश्चिमेला जर आपला दरवाजा असेल तर त्याच्यावरची नेमप्लेट ही ग्रे रंगाची चालते. मग तो करडा रंग तिथे शोभून दिसतो आणि ती चालते. त्याचबरोबर त्याचा बेस जो आहे ती मेटलची पाहिजे. मग ती सिल्वरची बेस असेल किंवा ब्रॉन्झचा बेस असेल किंवा गोल्डन बेस असेल, म्हणजे गोल्डन रंगाचा. तर वेस्टला या जास्त ग्रे, सिल्वर आणि ब्रॉन्झ कलरला आपल्याला जास्त महत्त्व देणं गरजेचं आहे. कारण पश्चिम दिशा ही शनी महाराजांची दिशा आहे. तिथून येणाऱ्या अपॉर्च्युनिटी या जरी चांगल्या असल्या तरी त्याचा उपयोग आपल्याला उत्तर आयुष्यात होण्यापेक्षा लवकर व्हायला पाहिजे. म्हणून तिथे आपल्या नेमप्लेट या ग्रे, सिल्वर किंवा ब्रॉन्झ याच रंगामध्ये करायला पाहिजे. गोल्डन कलर जास्तीत जास्त वापरलेला केव्हाही चांगला. नाव लिहिताना गोल्डन कलरने लिहा. त्याचा बेस मेटलचा असतो. तो मेटलचा बेस कुठलाही असला तरी चालेल. फक्त काळ्या रंगामध्ये नाव हे लिहायचं नाही. कारण काळा रंग हा निगेटिव्हिटी ॲब्सॉर्ब करतो आणि काळा रंग शनी महाराजांना सपोर्ट करतो. त्यामुळे आपल्या कुठल्याही अपॉर्च्युनिटीजमध्ये डिले म्हणजे वेळ लागतो. जास्तीत जास्त वेळ खाऊपणा केला जातो. त्याच्यामुळे आपल्या नेम प्लेटवर शक्यतो काळ्या रंगाचा कमीत कमी वापर करा किंवा करूच नका. त्याचप्रमाणे प्लास्टिकची नेमप्लेट कधीच वापरू नका, कारण ती निगेटिव्ह असते. प्लास्टिकवर काहीही असलं तरी त्याची किंमत खूप कमी असते आणि प्लास्टिकमध्ये लिहिलेलं हे निगेटिव्हिटीला पोषक असतं. म्हणून प्लास्टिकची नेमप्लेट कधीच करू नका. ग्लासची नेमप्लेट चालते, पण ग्लास ही ट्रान्सपरंट असते पहा, म्हणजे त्याची विजिबिलिटी नको. म्हणजे मागच्या बाजूला काहीतरी दुसरा कलर लावणं आपल्याला त्या काचेच्या मागे गरजेचं असतं आणि मग त्याच्यावर नेमप्लेट असेल तर चालते, पण ती ट्रान्सपरंट असू नये.